दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आज कार्तिक अमावस्या आणि कार्तिक अमावस्या ही उगवती अमावस्या म्हणजे आज दुपारी 12 वाजता अमावस्या संपणार आहे। त्यामुळे आपण उगवती अमावस्या कधीही पकडत असतो आणि ह्या अमावस्यासुद्धा आपण पितृंसाठी काही सेवा केलेल्या आहेत। तर उद्या मार्गशीर्ष महिन्याचा पहिला शुक्रवार आणि पहिल्या शुक्रवारी आपल्याला माता लक्ष्मीची कशी सेवा करायची आणि त्यासाठी 2 सेवा आणि 2 उपाय मी सांगणार आहे। हे उपाय कशासाठी, तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होण्यासाठी, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा सदैव कृपा आशीर्वाद राहण्यासाठी, लक्ष्मी माता स्थिर राहण्यासाठी आपल्याला उद्या काही सेवा उपाय करायचे आहेत। सगळ्यात पहिल्यांदा उद्या मार्गशीर्ष महिन्याचा पहिला शुक्रवार आहे, लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर सुचिरभूत होऊन स्वच्छ धुतलेली कपडे घाला। आता मी धुतलेली कपडे का घाला म्हणते, तर बघा, आपण ज्यावेळी बाहेर जातो आणि अर्धा तास 1 तास बाहेर जाऊन येतो आणि चला आता साडी घाण झाली नाही, ड्रेस घाण झाले म्हणून ती काढून तशीच आपण कपाटामध्ये घडी घालतो। ज्यावेळेला आपण बाहेर जातो, एखाद्या स्त्रीशी आपलं बोलणं असताना हातात हात देणं किंवा एकमेकीला जवळ घेणं किंवा भाजी मांडीत गेल्यानंतर आपल्याला एखाद्याचा साडीचा स्पर्श होणं किंवा काय, त्यावेळेला एखाद्या बाईच्या घरामध्ये सुतक असेल, तिचं विटाळ असेल, तिला पिरियड्स असतील, तर ते शिवाशिव ह्या कपड्यांना झालेले असतात। म्हणून आल्यानंतर तुम्ही कमीत कमी पाण्यातून तर ती कपडे काढून तुम्ही सुकत टाकत जा आणि मग वापरत जा। म्हणून मी ही धुतलेली कपडे स्वच्छ म्हणते। आता त्या झाल्यानंतर आपल्या घरातली जी साफसफाई आहे, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या घराचा मुख्य दरवाजा आणि अंगण, आपला जसा चेहरा आपण टवटवीत स्वच्छ मेकअप करून ठेवतो, कारण तसंच आपल्या घराचा चेहरा अंगण आहे आणि म्हणून आपल्या घराचं अंगण, आपल्या घराचा दरवाजा, घराच्या बाहेर हे सगळं स्वच्छ टापटीप करायचं। म्हणून उद्या सकाळी तुमच्या अंगणामध्ये शेणाचा सडा मारा, तुमच्या अंगणामध्ये जर फरशी असेल तर स्वच्छ पुसून घ्या। त्यानंतर मुख्य दरवाजाचा जो हुमरा आहे तो स्वच्छ पुसून गोमूत्र, हळद, गुलाबजल, गंगाजल, थोडंसं भीमसेन कापूर घालून तुम्ही हळदीचं लिंपण द्या। संपूर्ण हळद तुम्हाला त्या हुमऱ्याला द्यायचं नाही, थोडं एवढी चिमूटभर हळद घ्या, त्यामध्ये गोमूत्र, भीमसेन कापूर, गंगाजल सगळं घाला आणि थोडासा हात जरी हुमऱ्यावरती हळदीचा फिरवला तरी चालेल। आणि दरवाजावरती दोन्ही बाजूला तुम्हाला काय करायचंय, हळद कुंकू मिक्स करायचं, गंगाजल, गुलाबजल, गोमूत्र आणि भीमसेन कापूर, आणि त्यानंतर त्या दोन्ही दरवाजावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचे। ह्या स्वस्तिकला दोन्ही बाजूला 2-2 रेषा म्हणजे हे सीमा रेषा आणि त्यामध्ये टिपके द्यायचं। ते झालं मुख्य दरवाजा। रांगोळी काढा, रांगोळीवरती तुम्ही हळदी कुंकू टाका, लक्ष्मीची पावलं काढा, गाईची पावलं काढा, त्यानंतर सूर्य जे स्वस्तिक, श्री, ओम सगळं मुख्य दरवाजाच्या बाहेर काढायचं। तुळस असेल त्या तुळशीजवळ सुद्धा तुम्हाला उद्या सडा, रांगोळी जे काय ते करायचं। तुळशीला हळद, कच्चं दूध आणि पाणी, हळदी कुंकू ह्याचं जल अर्पण करायचे। सूर्याला सुद्धा तुम्हाला उद्या हळद, दूध, कुंकू, अखंड तांदूळ आणि लाल फूल जल अर्पण करायचे। आणि त्यानंतर आपण आपल्या मुख्य आपल्या घरातली जी देवपूजा आहे, ही देवपूजा करत असताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही गणपतीला अभिषेक घालायचा, कारण माता लक्ष्मी पहिल्या कुठल्याही देवाची पूजा करत असताना, विधी करत असताना जे काय आपलं कार्यक्रम असतात त्यावेळेला आपण गणपतीला आवाहन करतो, म्हणून गणपतीचा अभिषेक करा, गणपतीची मूर्ती स्वच्छ धुवा, देवघरात ठेवा। त्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती आणि भगवान विष्णू ह्या 2 मूर्ती जिथं तुम्ही भगवान विष्णूंची सेवा करता तिथं माता लक्ष्मी असते, म्हणून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अभिषेक घालायचा। आता तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा फोटो नसेल, मूर्ती नसेल, तर तुम्ही माझ्याकडे पंचधातूची, पितळेची ही मूर्ती मागवू शकता। मी ही कुरिअर करू शकते सिद्ध करून, त्यामुळे मी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही नक्की ही मूर्ती मागवू शकता। त्यानंतर बघा,
ह्या मूर्तीला तुम्ही अभिषेक घालायचा। पहिल्यांदा पाण्याने कच्चं दूध, पंचामृत, त्यानंतर स्वच्छ पाण्याने मूर्ती धुवायची, स्वच्छ पुसायची आणि गुलाबजल आणि भगवान विष्णूंना हिना अत्तर आणि माता लक्ष्मीला गुलाबजल लावायचं मूर्तीला। भगवान विष्णूंना चंदन लावायचं आणि माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावायचे। त्यांची स्थापना करत असताना सगळ्यात पहिल्यांदा एका वाटीमध्ये, एका डिशमध्ये तांदूळ घ्या अखंड, त्या तांदळावरती थोडीशी मूठभर हळद कुंकू टाका आणि त्यामध्ये ही मूर्ती स्थापन करायची। ही मूर्ती स्थापन केल्यानंतर तुम्ही सगळ्या देवांची पूजा झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम 16 वेळा, श्री सूक्त 1 वेळ, कुबेर लक्ष्मी मंत्र 16 वेळा, त्यानंतर कुंचन सेवा असेल ती करायची। त्यानंतर बघा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे, विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे आणि त्यानंतर कनकधारा स्तोत्र आहे हे म्हणायचं आहे। ह्या सेवा सगळ्या तुम्हाला करायचं आहे। हे उद्या तुम्ही करायचं आहे। उद्यापासून सलग 21 दिवस जर तुम्ही कनकधारा स्तोत्र असेल, 16 वेळा महालक्ष्मी अष्टक असेल ह्याचा संकल्प केला तर तुम्हाला त्याचा फायदा खूप होईल। हे सुद्धा तुम्ही करायचं। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या ह्या सगळ्या सेवा झाल्यानंतर तुम्ही संध्याकाळी काय करायचं, 2 उपाय करायचे। कोणते तर तुम्ही ज्या वेळेला संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला दिवा लावता त्यावेळेला तुम्ही 2 किंवा 3 भीमसेन कापूर घ्यायचे आणि त्यामध्ये 2 लवंग ज्या असतात फुलाच्या त्या टाकायच्या आणि माता लक्ष्मीची आरती, ते जे लवंग तुम्ही भीमसेन कापूरमध्ये टाकलाय ते ओवाळत माता लक्ष्मीची आरती म्हणायची। ही माता लक्ष्मीची आरती तुम्ही म्हणत असताना वैभव लक्ष्मीच्या पुस्तकामध्ये किंवा तुमच्या शुक्रवारचं जे पुस्तक असतं ते गुरुवारचं मार्गशीर्ष महिन्याचं कथेचं पुस्तक असतं त्यामध्ये माता लक्ष्मीची आरती असते ती म्हणायची। आणि त्यानंतर 2 वेलची तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आणि त्या 2 वेलचीवरती तुमची इच्छा बोलायची, कोणती इच्छा असू दे। घरामध्ये पैसा टिकत नाही त्यासाठी असेल, मुलांच्या पगारासाठी असेल, व्यवसायात वाढ असेल, पैशा संदर्भात कोणतीही इच्छा असू दे किंवा अजून काय असेल ती इच्छा बोलायची आणि ते भीमसेन कापूरवरती वेलची जाळायची आणि संपूर्ण घरामध्ये त्याचा धूर फिरवायचा। त्यामुळं तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड स्थिर राहील। सगळ्यात पहिल्यांदा ज्या वेळेला तुम्ही भगवान विष्णूंना आवाहन कराल त्यावेळेला माता लक्ष्मी आपोआपच येत असते। म्हणून विष्णूंना आणि माता लक्ष्मीला दोघांनाही तुम्ही आवाहन करायचं। कलश पूजन उद्या जसं मार्गशीर्ष महिन्याची पूजा करता तसं शुक्रवारची सुद्धा कलश पूजा करा, माता लक्ष्मीची पूजा करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं उद्या सकाळी ज्या वेळेला तुमच्या घरामध्ये तुमची देवपूजा होते, माता लक्ष्मीचा सगळं विधिवत पूजा करतात, त्यानंतर नैवेद्य कोणता तर मखाण्याची खीर। मखाण्याची खीर अतिशय प्रिय माता लक्ष्मीला असते, त्यामुळे मखाण्याची खीर दाखवा। समजा तुमच्याकडे मखाणे नसतील, तांदळाची खीर बनवा, शेवयाची खीर बनवा, रव्याची खीर बनवा, त्यानंतर शाबूची खीर बनवा। ही खीर बनवत असताना त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घाला, त्यानंतर वेलची आणि लवंग टाका। हे अतिशय महत्त्वाच्या गोष्टी माता लक्ष्मीला प्रिय असतात, त्यामुळे नक्की तुम्ही उद्या हे उपाय आणि सेवा करा आणि जास्तीत जास्त तुम्ही नामस्मरणात राहा। उद्यापासून संकल्प करून जर 21 दिवस किंवा संपूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्ही महालक्ष्मी अष्टकम, विष्णू सहस्रनाम हे म्हटला तर त्याचा फायदा होतो। विष्णू गायत्री मंत्र म्हणा चालेल। ह्या सगळ्या सेवा तुम्ही उद्यापासून सुरू करा, तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळेल। आणि भगवान विष्णू जर तुमच्या घरात असतील तर माता लक्ष्मी कुठूनही तुमच्या घरामध्ये येते, एवढं विसरू नका। त्यामुळे जास्तीत जास्त भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करायची। तुम्हाला माझ्याकडे विष्णू लक्ष्मीची मूर्ती असेल, स्वामी समर्थांची मूर्ती असेल, त्यानंतर तुम्हाला ज्या देवाची पुस्तक असतील, श्री सूक्त असेल किंवा 14व्या अध्यायाचं छोटं पुस्तक असेल, 18व्या अध्यायाचं छोटं पुस्तक असेल, गुरुचरित्र असेल, संपूर्ण सारामृत असेल, ही सगळी पुस्तकं तुम्हाला माझ्याकडून सिद्ध करून दिल्या जातील वस्तू। आणि व्हॉट्सॲपला मी जो माझा नंबर, कुठल्या व्हॉट्सॲपला तुम्हाला ऑर्डर करायचं तो नंबर मी स्क्रीनवरती दिलेला आहे, त्याच पद्धतीनं माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिले आहे, त्यामुळे ऑर्डर करू शकता। जास्तीत जास्त सेवा करा आणि पॉझिटिव्ह राहा। जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह राहाल तेवढं तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा,
शेअर करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी माझ्याच व्हिडिओला सबस्क्राईब करा असं म्हणणार नाही. जे तुम्ही व्हिडिओ यूट्यूबला चॅनल आहेत, मग आरोग्यविषय असतील, व्यायामाचे असतील, पदार्थाचे असतील, सेवेचे असतील, कॉमेडी असतील, कोणाचेही व्हिडिओ बघत असाल तर त्यांना प्लीज सबस्क्राईब करत जा. कारण जे व्हिडिओ बनवतात ते बनवताना खूप सोप्या गोष्टी नसतात. त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. सगळं 2 ते 3 तास त्याचा अभ्यास करावा लागतो आणि मग तुम्हाला व्हिडिओ टाकावे लागतात. त्यामुळे व्हिडिओला सबस्क्राईब करत जा. तुमचा एक सबस्क्राईबमुळे व्हिडिओ बनवणाऱ्याला खूप सपोर्ट असतो. त्यामुळे नक्की सगळ्यांना सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. तुमच्या या उद्याच्या शुक्रवारपासून संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात तुमच्याकडे चांगल्या सेवा तुमच्याकडून घडले. तुम्हाला भरपूर सेवा, आरोग्य आणि लक्ष्मी प्राप्ती झाल्या असं मी मॅनिफेस्टिंग करते. श्री स्वामी समर्थ.